गुड मॉर्निंग पब्लिक. आपली तर आज गुड मॉर्निंग लवकरच झाली होती. 9:15 वाजता आपण चाललो होतो, मारुती मंदिरात गेलो होतो. तिथनं आपण मारुतीचं दर्शन घेऊन आपण आलो होतो ना चौकात. लावली ना गाडी आपली, मग आपल्याला ड्युटी लागली असती दुकान उघडायची सकाळची. दुकान घेतलं ना उघडून, आपण बसलो होतो दुकानात. जरा वेळ बसलो दुकानात. आले होते आपल्याला प्रोजेक्ट सोडायला. मग आलो होतो आपण घरी. झालो ना फ्रेश, चाललो ना कॉलेजचा ड्रेस घालून कॉलेजवर गेलो होतो. आज होता आपला पेपर. झाला होता पेपर, आपण आलो होतो. सगळ्यांची चालू होती चेष्टा. पेपर कसा गेला ते कोणाचंच ध्यान नव्हतं. इकडं पण चालू होती सगळ्याची चेष्टा. काय म्हणतात बघा आता ही. सर म्हणला एक नंबर पेपर गौरव भाई पास होणार आहेत 100% गॅरंटी. विपुल भाई याचा पण एक नंबर पेपर गेलेला आहे, तरी पण नापास होणार. तरी पण डबल डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ. डबल दे येणार आहे, त्यांना भारी वाटला म्हणून डबल दे येणार आहे. पेपर लिहिलाय 4 मधले 5-6 मधले एक एमसी चुकलेले आहे. त्यातल्या 5 बरोबर आहेत आमचे एमसी. आम्ही खुश आहे. आपण गेलो होतो आंब्याच्या झाडापाशी. गौरवबाईंनी मारला ना एकच ठोका. एका ठोक्यातच 2 कैऱ्या पाडल्या. मग आपण कैऱ्या धुवून घेतल्या ना फोडून. सगळे खात बसलेलो कैऱ्या. मग आपण चाललो होतो घरी. गोट्याची बाईला घेतलं. गोट्याची बाईला तर काय दुकानात सोडायचं होतं, त्यांना आलो सोडून. मग आपण आला होता, कंटाळा लागली होती भूक. आलो होतो घरी जेवायला. चपाती, मटकीची भाजी, हरभरा खाल्ला. तिथनं जरा वेळ झोपलो होतो. तिथनं उठलो होतो 4:15 वाजता. चाललो होतो जिममध्ये तर आपण काय आवरून चाललो होतो खाली वॉर्मअप मारून. प्रसन्न बाया तर पुलप्स मारत होता. आपण पण घेतल्या ना मालून पुलप्स मस्तपैकी. चालू केला ना पहिलं वेरिएशन इन्व्हर्टेड रोप एक्सटेन्शन घेतलं बॅकचं. दुसरं वेरिएशन घेतलं सिंगल आर्म रोप रो. तिसरं वेरिएशन चालू केलं रिव्हर्स प्लेट फाय. चौथं वेरिएशन काय डेडलिफ्टच मारली 40 किलोनं. हेवी तर काय घेतलीच नाही. झालं होतं वर्कआउट. चला म्हणले नेहाल भैया, आपल्याला जायचं होतं, काम आहे म्हणलं. आपण चाललो होतो सुझुकीच्या शोरूमला. नेहाल भैयांनी लावली होती सर्व्हिसिंगला गाडी. आपण गेलो होतो तीच गाडी आणायला, ॲक्सेस सुझुकीची. नेहाल भैयांची दिसत असेल काही गाडी होती 42-82-11. तिथनं आपल्याला नेहाल भैयांनी सोडलं ना घरी. आपण आलो होतो. मग घरी आल्यावर तर काय पप्पांनी आणले होते काजू बदाम खजूर. घेतली ना खाऊन. फ्रेश होऊन चाललो होतो मस्तपैकी चालत. आपण दुकानात बसलो होतो. जरा वेळ बसलो, मग आला होता कंटाळा. दुकान बंद करून आलो होतो घरी जेवायला. घरी जेवून झाल्यावर आपण चाललो होतो ना चौकात बसायला. आला होता राजबाई यांचा कॉल. चला म्हणले बॅडमिंटन घेऊन खेळायला. गेलो होतो मायनगरच्या हायवेवर. एवढं जी वारं होतं तिथं नीटच खेळता येत नव्हतं. नुसतं पायापायी चालू होतं. आपण गेलो दक्षच्या घरापाशी. मी खेळत होतो. राव खेळता खाली पडलो होतो. फुल शॉट मारला डायरेक्ट राजबाई यांच्या तिथंच लागलं राव कपाळावर. तिथनं आलो होतो दुकानपाशी खेळलो. मग आजचा ब्लॉग आपण इथंच समाप्त करू. धन्यवाद.